आमगाव तालुक्यातील काळीमाटी गावात ग्रामरोजगार सेवक निवड प्रक्रियेत गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप उमेदवारांनी पत्र परिषदेत केलाय। ग्रामस्थांनी सांगितले की ग्रामपंचायत समितीच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली, मात्र या प्रक्रियेत नियमभंग, बोगस मतदान व पारदर्शकतेचा अभाव असल्याचे निदर्शनास आले। अनेक ग्रामस्थ ग्रामसभेत प्रत्यक्ष उपस्थित असूनही त्यांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला। दरम्यान आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय। तर दुसरीकडे प्रशासकीय अधिकारी यांनी नियमानुसार रोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले। त्यामुळे आता या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मी सुशील भांडारकर, माजी उपसरपंच ग्रामपंचायत काळीमाटी। रोजगार सेवक या निवडणुकीमध्ये खूप मोठा घोळ झालेला आहे। त्यामध्ये 1401 लोकांनी मतदान केले होते आणि बायलट निघाले पेटीमध्ये 1365, एकूण 24 बायलट गायब झालेले आहेत या मतदान प्रक्रियेमध्ये। आणि याबद्दल कोणकोणत्या प्रकारे घोळ झालेला आहे त्याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती। सर, या मतदानामध्ये नाबालिग व्यक्तींनी सुद्धा मतदान केलेले आहे आणि बाहेर गावातील लोकांनी सुद्धा मतदान केले आहे, जसे की सुपली पारचे लोक, बंजारी टोल्याचे लोक, अवारे टोल्याचे लोक, अजून खूप सारे गावातील लोक आमच्या निदर्शनात या 3-4 गावचे लोक आलेले आहेत आणि त्याचे पुरावे सुद्धा आम्ही सोबत जोडलेले होते। जर याबद्दल तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला कोणकोणत्या अधिकाऱ्याला तक्रार केलेली आहे आणि त्यावर कोणती कारवाई झालेली आहे? सर, या प्रकरणानिमित्त आम्ही विस्तार अधिकारी BDO साहेब यांना तक्रार दिली असता त्यांनी आपला चौकशी अहवाल दिलेला आहे, पण त्या चौकशी अहवालामध्ये त्यांनी एकतर्फी कारवाई दिलेली आहे। सर्व पुराव्यांनिशी कागदपत्र जोडून तक्रार दिली होती, पण त्या सर्व पुराव्यांना डावलून त्यांनी विरोधामध्ये आपला अहवाल तयार केलेला आहे। जर तुम्हाला न्याय न मिळाल्यास काय करणार आहात? आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार, जसे की CO साहेब आहेत, जिल्हाधिकारी साहेब आहेत, यांच्याकडे आम्ही तक्रार दिलेली आहे, पण तिथून सुद्धा आम्हाला न्याय न मिळाले आम्ही तीव्र आंदोलन करू। सदर ग्रामसभेमध्ये सर्वानुमते हजेरी रजिस्टरनुसार आणि ग्रामसभेच्या कार्यवृत्तांत रजिस्टरनुसार सर्वानुमते ग्राम रोजगार सहाय्यक या पदाकरता ठराव संमतीने मंजूर झाला असल्याचा नमूद असल्यामुळे सदर प्रक्रिया ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासन नियोजन विभागाच्या 2 मे 2011च्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीच्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 7 व कलम 8 नुसार सदर प्रक्रिया नियमानुसार पार पाडण्यात आली असल्याचे प्रथम निदर्शनास आलेले आहे। काही अल्पवयीन सुद्धा होते आणि काही बाहेरगावचे सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण की सदर ग्रामसभा ही ग्रामपंचायत कालीमाटीच्या बाजार चौकामध्ये आयोजित करण्यात आलेली होती। सदर ग्रामसभा ही आठवडी बाजाराच्या ठिकाणी असल्यामुळे त्या ठिकाणी बाहेरगावचे लोक येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यापैकी जे 33 लोक जे म्हणजे मतदान न करता निघून गेले त्याच्यामध्ये ते असण्याची शक्यता नाकारता येते। प्रक्रिया ही शासन निर्णयानुसार ग्रामसभेच्या द्वारे करावयाचे शासन निर्देश आहेत आणि त्यानुसार शासन निर्णयानुसार ग्रामसभेमध्ये सदर ग्राम रोजगार सहाय्यकाची निवड करण्यात आलेली आहे आणि ग्रामसभा कार्यवृत्तांत रजिस्टरमध्ये कसल्याही प्रकारचे आक्षेप उमेदवारांनी किंवा ग्रामस्थांनी किंवा ग्रामपंचायत कमिटीच्या सन्मान्य सदस्यांनी आक्षेप घेतले असल्याचे नमूद नाही किंवा नोंदविण्यात आलेले नाही। श्यामराज गिरीपुंज आहे, मी राहणार काडीमाटी येथील। मी रोजगार सेवक या पदासाठी उभा झालेला असून रोजगार सेवक पदामध्ये जे घोळ झालेला आहे तो पुष्कळ प्रकारचा झालेला आहे, जसे की त्यामध्ये बायलेटची कमी निघणे, त्यानंतर बाहेरगावील व्यक्तींनी सुद्धा मतदान केले आणि प्रत्येक वेळोवेळी ग्रामपंचायतचे निर्णय बदलत होते व त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय
अधिकारी न घेता यांनी ग्रामपंचायत लेवलवरती हा रोजगार सेवकाची निवड जी आहे हे पूर्ण केलेली आहे व आपण लगेच अर्ज केलेला असता यांनी आपल्याला कोणत्याही प्रकारची बरोबर माहिती दिलेली नाही आहे. त्यामध्ये आपल्याला न्यायालयामध्ये तक्रार दिली, तसेच BDO साहेबांना तक्रार दिली, तसेच विस्तार अधिकारी यांना सुद्धा तक्रार दिलेली आहे. पण त्यांच्याकडून आपल्याला चांगल्या प्रकारचा पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स आलेला नाही आहे. ऑब्जेक्शन आम्ही तिथं न करता आपण डायरेक्ट लेखी स्वरूपामध्ये ऑब्जेक्शन केला तहसीलदार तसेच BDO सरांना. तिथं आम्हाला ऑब्जेक्शन करायला काही हरकत नव्हती, पण त्यामध्ये आम्हाला ते लोक तिथे येऊ देत नव्हते. पोलीस वगैरे बोलून त्यांनी म्हणजे आम्हा लोकांना सुद्धा बाहेर केलं. निवडणूक झाल्यानंतर माझे प्रतिद्वंदी उमेदवार सुभाष कारू उके व सरपंच बाईचे पती पुरुषोत्तमजी चुटे हे माझ्या घरी आले व तक्रार अर्ज मागे घे असे म्हणून व त्यांनी माझे तुम्ही वरपर्यंत जाल तरी काही वाकडे करू शकणार नाही, हे जे प्रक्रिया आहे हे आमच्या पद्धतीने होणार असे सुद्धा यांनी बोलले आहे. आम्ही जेव्हा गेले असता यांचा अहवाल 2 तारखेला 2/9/2025 अहवाल तयार असून यांनी आम्ही स्वतः गेले असता 10 तारखेला यांनी आमच्या हातामध्ये अहवाल दिलेला आहे व समोरच्या व्यक्तीस नियुक्तीपत्राचा आदेश दिलेला आहे. जर तुम्हाला न्याय न मिळाला तर तुम्ही काय करणार? आम्ही न्याय न मिळाल्यावर आम्ही वरच्या अधिकाऱ्याकडे जाऊन आणि जर का तिथे न मिळाला तर आम्ही अनशन उपोषण करणार व तीव्र आंदोलनावर जाणार आहोत.